नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे स्टडी मास्टरच्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 15 आणि 16 जुलै रोजी झालेल्या काही चालू घडामोडीबद्दल माहिती बघणार आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, पहिले आपण 15 जुलै 2025 रोजी झालेल्या काही घडामोडीबद्दल माहिती बघूया. तर आपला पहिला प्रश्न आहे, इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज कोण ठरला आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे रिषभ पंत. त्यानंतर पुढचा प्रश्न, विदेशात सर्वाधिक वेळा 50हून अधिक धावा करणारा यष्टिरक्षक फलंदाज कोण ठरला आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे रिषभ पंत. नंतर पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यातील अर्थुंकल हे QMS प्रमाणपत्र प्राप्त करणारे देशातील पहिले पोलीस स्टेशन ठरले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे केरळ. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुणे येथे सुरू असलेल्या इंडियन ओपन ॲथलेटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या साक्षी चव्हाण हिने किती मीटर मध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे 100. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुणे येथे सुरू असलेल्या इंडियन ओपन ॲथलेटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या साक्षी चव्हाण हिने कोणते पदक जिंकले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे सुवर्ण. त्यानंतर पुढचा प्रश्न, इंग्लंडमध्ये सर्वाधिक शतकी भागीदारी करणारे फलंदाज कोण ठरले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे रिषभ पंत आणि KL राहुल यांनी इंग्लंडमध्ये सर्वाधिक शतकी भागीदारी करणारे फलंदाज ठरले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, रिषभ पंत इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक किती षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे? तर या प्रश्नाचे आन्सर आहे 36. त्यानंतर पुढचा प्रश्न, विम्बल्डन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा 2025 महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर या प्रश्नाचे आन्सर आहे इगा स्वियाटेक. त्यानंतर पुढचा प्रश्न, 2025चा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे वर्षा पांडे. 2025चा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार वर्षा पांडे यांना प्रदान करण्यात आला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या देशाची टेनिसपटू इगा स्वियाटेक हिने विम्बल्डन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा 2025 महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे पोलंड. त्यानंतर पुढचा प्रश्न, पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे महाराष्ट्र. पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे देशातील पहिले राज्य महाराष्ट्र राज्य ठरलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, रेल्वे सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहे? तर या प्रश्नाचे आन्सर आहे सोनाली मिश्रा. त्यानंतर पुढचा प्रश्न, UPI ट्रान्झॅक्शन मध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे महाराष्ट्र. UPI ट्रान्झॅक्शन मध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, युनेस्कोच्या 46व्या जागतिक वारसा समितीचे अधिवेशन कोठे पार पाडले आहे? तर या प्रश्नाचे आन्सर आहे पॅरिस. युनेस्कोच्या 46व्या जागतिक वारसा समितीचे अधिवेशन पॅरिस येथे पार पडले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीला राज्यसभेवर नामनिर्देशित केले आहे? तर या प्रश्नाचे आन्सर आहे उज्ज्वल निकम. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रातील उज्ज्वल निकम व्यक्तीला राज्यसभेवर नामनिर्देशित केले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, हर्षवर्धन श्रृंगला यांची राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड झाली आहे. ते कोणत्या खात्याचे माजी सचिव आहेत? तर या प्रश्नाचे आन्सर आहे परराष्ट्र. त्यानंतर पुढचा प्रश्न, बेंगळुरू सिटी युनिव्हर्सिटीचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? तर मित्रांनो, बेंगळुरू सिटी युनिव्हर्सिटीचे नाव बदलून डॉक्टर मनमोहन सिंह सिटी युनिव्हर्सिटी ठेवण्यात आलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, AR हरिकृष्णन भारताचा कितवा ग्रँड मास्टर बनला आहे?
तर या प्रश्नाचे आन्सर आहे 87. त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या ठिकाणचे विद्यापीठ हे देशातील पहिले विद्यापीठ आहे जे माजी पंतप्रधानाच्या नावाचे नामांकित केले आहे? तर या प्रश्नाचे आन्सर आहे बेंगळुरू. त्यानंतर पुढचा प्रश्न, देशातील एकूण UPI व्यवहारामध्ये महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे? तर महाराष्ट्राचा एकूण 8.80% वाटा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, विम्बल्डन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा 2025 पुरुष एकेरी विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर या प्रश्नाचे आन्सर आहे यानिक सिन्नर. त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याच्या AR हरिकृष्णन भारताचा 87वा ग्रँड मास्टर बनला आहे? तर ते केरळ राज्यातील आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, यानिक सिन्नर विम्बल्डन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारा रिकामी जागा या देशाचा पहिला टेनिसपटू आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे इटली. त्यानंतर पुढचा प्रश्न, AI द्वारा संचलित केलेले हॉटेल कोठे करण्यात आले आहे? मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे दुबई. त्यानंतर आपल्याला 16 जुलै रोजी झालेल्या काही चालू घडामोडीबद्दल माहिती बघायची आहे. तर आपला पहिला प्रश्न आहे, पेन पिंटर प्राइज 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे लीला अबोलेला. लीला अबोलेला यांना पेन पिंटर प्राइज 2025 ने सन्मानित करण्यात आले आहे. त्यानंतर पाहूया लीला अलाबोला यांच्याबद्दल माहिती पाहूया. लीला अलाबोला हे सुदान देशाशी संबंधित आहेत. त्यानंतर पेन पिंटर प्राइज ब्रिटनमध्ये राहिलेल्या इंग्रजी भाषेतील साहित्याला देण्यात येते. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताची पहिली ई-ट्रॅक प्रोत्साहन योजना कोणत्या योजनेअंतर्गत सुरू केली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे PM ई-ड्राईव्ह. भारताची पहिली ई-ट्रॅक प्रोत्साहन योजना PM ई-ड्राईव्ह योजनेअंतर्गत सुरू केली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, पहिल्यांदा कोणता देश T20 वर्ल्ड कप क्रिकेटमध्ये पात्र ठरला आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे इटली. T20 वर्ल्ड कप 2026 चे आयोजन भारत आणि श्रीलंका देशात करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, लंडनमध्ये झालेल्या ग्लोबल हेल्थ अवॉर्डमध्ये कोणाला सर्जन ऑफ द इयर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे डॉक्टर चिन्मय गुप्ते. त्यानंतर डॉक्टर चिन्मय गुप्ते हे लंडनमध्ये झालेल्या ग्लोबल हेल्थ अवॉर्डमध्ये यांना सर्जन ऑफ द इयर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यांचा जन्म पुणे या जिल्ह्यामध्ये झालेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, हेरेला त्योहार कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड. हेरेला त्योहार हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यात साजरा करण्यात येतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतीय वंशाचे फिरोज कचालिया कोणत्या देशाचे पोलीस मंत्री बनले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे दक्षिण आफ्रिका. भारतीय वंशाचे फिरोज कचालिया हे दक्षिण आफ्रिका या देशाचे पोलीस मंत्री बनले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, ट्रेड फॅसिलिटेशन कॉन्फरन्स 2025 कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे नवी दिल्ली. नवी दिल्ली येथे ट्रेड फॅसिलिटेशन कॉन्फरन्स 2025 चे उद्घाटन पंकज चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर पुढचा प्रश्न, हरियाणाच्या राज्यपालपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे आशिष कुमार घोष. आशिष कुमार घोष यांची हरियाणाच्या राज्यपालपदी नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, पशुपती राजू यांची कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे? तर मित्रांनो, गोवा राज्याच्या राज्यपालपदी पशुपती राजू यांची नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, लडाखच्या नायब राज्यपालपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे कविंदर गुप्ता. कविंदर गुप्ता यांच्या लडाखच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, अमरनाथ यात्रा सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय लष्कराने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे?
तर या प्रश्नाचे आन्सर आहे ऑपरेशन शिवा. अमरनाथ यात्रा सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन शिवा सुरू केलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, युरोपियन चॅम्पियन विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे चेल्सी संघ. त्यानंतर पुढचा प्रश्न, जून महिन्यात घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर किती टक्के वर घसरला आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे -0.13. जून महिन्यात घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर हे -0.13% वर घसरला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, गोष्ट रिझर्व्ह बँकेची पुस्तक कोणी लिहिली आहे? तर मित्रांनो गोष्ट रिझर्व्ह बँकेची पुस्तक हे विद्याधर अनाशकर यांनी लिहिलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, न्यू कॅलेडोनियाला कोणत्या देशातील राज्याचा दर्जा भेटला आहे? तर मित्रांनो न्यू कॅलेडोनियाला फ्रान्स देशातील राज्याचा दर्जा भेटलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, पांडुलिपी विरासत वैश्विक संमेलन 2025 कोठे आयोजित करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे आन्सर आहे भारत. पांडुलिपी विरासत वैश्विक संमेलन 2025 चे आयोजन भारत या देशात करण्यात आलेले आहे. नंतर आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न, मेजर लीग क्रिकेट 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे MI न्यूयॉर्क. मेजर लीग क्रिकेट 2025 चे विजेतेपद MI न्यूयॉर्क याने जिंकले आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही जर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओच्या शेवटी काही टेस्ट क्वेश्चन दिलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण टोटल 41 क्वेश्चन बघितलेले आहेत. चला तर टेस्ट क्वेश्चन पाहूया. पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणाऱ्या देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? त्यानंतर दुसरा प्रश्न, UPI ट्रान्झॅक्शन मध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? आणि तिसरा प्रश्न, भारताची पहिली ई-ट्रॅक प्रोत्साहन योजना कोणत्या योजनेअंतर्गत सुरू केली आहे? तर मित्रांनो या 3 क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहेत. त्यानंतर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि दिलेल्या क्वेश्चनचे आन्सर कमेंट करून सांगायचे आहेत. त्यानंतर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्टडी मास्टर सोबत शिकत राहा. चला तर उद्या भेटूया. धन्यवाद.